जुनी पेन्शन योजना लागू करा या प्रमुख मागणीसह आपल्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी रायगड जिल्हा परिषदेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली। लिपिक संवर्गातील कर्मचाऱ्यांसाठी वेतन श्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारित वेतन श्रेणी लागू करावी या मागण्यांसह सर्व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले। आपल्या मागण्यांसाठी वेळोवेळी आंदोलन करून देखील आश्वासनाच्या पलीकडे हाती काहीही लागले नाही, यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष धुमसत आहे। कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी हा आक्रोश मोर्चा काढण्यात आलाय। भविष्यात असहकार धोरण स्वीकारण्याचा इशारा यावेळेस त्यांनी दिला आहे। आजचा हा मोर्चा आमचा म्हणजे आमची चौथा वेतन आयोगाची वेतन त्रुटी जी आजपर्यंत 40 वर्षामध्ये दूर झालेली नाही, त्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आणि जुनी पेन्शन योजना जी 2005 नंतर बंद केलेली आहे शासनाने, ती जुनी पेन्शन योजना जशाच तशी लागू होण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। तरी आमच्या या दोन्ही ज्या प्रमुख मागण्या आहेत, या दोन्ही मागण्या मान्य होण्यासाठी आम्ही सगळे तालुक्यातील सर्व पंचायत समितीचे लिपिक संवर्ग आणि लेखा संवर्गातील कर्मचारी आणि जिल्हा परिषदेमधील सर्व विभागामधील कर्मचारी हे सगळे आंदोलनामध्ये या दोन प्रमुख मेन मागण्यांसाठी जमा झालेले आहेत। त्यामुळे आमच्या ह्या मागण्यांची दखल माननीय आमचे राज्याध्यक्ष शासनाकडे ह्या योजनांचा पाठपुरावा करत आहेत। त्या आम्हाला मागण्यांना आमच्या यश येण्यासाठी आम्ही हा मोर्चा काढलेला आहे। आजच्या हा मोर्चाचा प्रमुख उद्देश आहे चौथ्या वेतन आयोगातील ज्या वेतन त्रुटी आहेत त्या दूर करणं। आज माझा जिल्हा परिषद कर्मचारी हा खूपच तुटपुंज्या पगारात काम करतोय आणि त्याचं वेतन जे बघितलं तर ते अजिबातही पुरत नाही, कारण त्यांच्या मुलांचं शिक्षण सगळं खूप अडचणीचे विषय होऊन राहिलेले आहेत। आणि ज्या मागण्यांसाठी आम्ही पाठपुरावा करतो तर नक्की शासन दरबारी आमचे डहाळे साहेब आहेत ते पूर्ण करतील ही माझी शासनाकडे विनंती आहे। आणि ह्या मागण्या पूर्ण झाल्यानंतर माझ्या सगळ्या कर्मचाऱ्यांचं एक खूप मोठी जी पोकळी तयार झालेली आहे वेतनासंदर्भात, त्यांच्या अडचणी संदर्भात, ते नक्कीच दूर होईल ही मी आशा करते शासनाकडे। सर्वप्रथम जय महाराष्ट्र संघटनेचे मी खरंच मनपूर्वक आभार मानतोय, कारण की त्यांनी हे जे पाऊल उचललेलं आहे ते नुसतं त्यांच्या संघटनेपुरतं नसून ते पूर्ण महाराष्ट्रातील लिपिक संवर्गासाठी आहे। त्यामुळे कुठलाही दुजाभाव कुठल्याही संघटनेने करू नये, त्यासाठी मी स्पेशली आंदोलनला जो माझा सहभाग आणि जो पाठिंबा आहे तो आरोग्य कर्मचारी संघटनेकडून केला गेलेला आहे। कारण की सदर हे जे पद आहे हे क्लास 3 पद आहे। माझं तर शासनाला एक नम्र विनंती आहे की क्लास 3 पद हे जसं माझं आहे तसं ग्रामसेवकचं आहे, जरी जसं इतर संवर्गाचं आहे तसं त्यांचं आहे। माझी शासनाला नम्र विनंती आहे की जी पदं जर क्लास 3 जर गणली जातात तर सगळ्यांना समान वेतन समान त्रुटी असावी, ही माझी शासनाला नम्र विनंती आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।